हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 88वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे वृंदावन येथील श्री अमोलकरामजी शास्त्री यांची. व्रजभाषा असो किंवा संस्कृत वाङ्मय असो, या दोन्हीपैकी एखाद्याचा सुद्धा जर एखाद्या व्यक्तीचा अभ्यास असेल, अगदी थोडासा जरी संबंध आला असेल, तरी सुद्धा वृंदावन येथील धुरंधर विद्वान भक्तश्रेष्ठ श्री अमोलकरामजी शास्त्री यांच्या नावाचा त्याला नक्कीच परिचय झालेला असेल. विक्रम संवत 1929 फाल्गुन कृष्ण पक्ष द्वादशी या दिवशी कुरुक्षेत्राच्या जवळील पुंडरीक नावाच्या गावामध्ये पंडित शालिग्रामजी उपाध्याय यांच्या घरी त्यांनी जन्म घेतला. पहा, गावाचं नाव सुद्धा पुंडरीक आहे आणि वडिलांचं नाव आहे शालिग्रामजी. लहानपणापासूनच त्यांची कुशाग्र बुद्धी आणि आध्यात्मिक विषयांमधील त्यांची अत्यंत आवड ही त्यांच्या वडिलांच्या लक्षात आली. त्यामुळे विद्याध्ययनासाठी शास्त्रीजींना त्यांनी काशी येथे पाठवलं. काशीमध्ये अत्यंत मनापासून त्यांनी सर्व प्रकारचं अध्ययन केलं. परीक्षा दिल्या. परीक्षेमध्ये कायम प्रथम श्रेणीमध्ये ते उत्तीर्ण होत. त्यांचं वागणं, दिसणं, बोलणं सगळंच काही अत्यंत सात्विक आणि विनयशील होतं. त्यांची हुशारी आणि त्यांचं हे वागणं यामुळे सर्व शिक्षकांचे ते लाडके होते आणि सर्व शिक्षकांचं त्यांच्याकडे कायम लक्ष असे. इथे काशीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचा सत्संगही मिळाला. हा सुयोग त्यांच्या आयुष्यात काशीमुळे चालून आला. गंगेच्या पलीकडे एक परम तपस्वी असे महात्मा राहत होते. त्यांचा सत्संग करण्यासाठी हे अमोलकराम नेहमी तिथे जात असत. त्यांच्या सत्संगाने ते खूप प्रभावित होत असत. त्यांच्या सत्संगामुळे त्यांच्या मनामध्ये संसाराबद्दल पूर्णपणे वैराग्य निर्माण झालं. म्हणून आपलं अध्ययन झाल्यावरती संसार त्याग करून कायमसाठी हिमालयातील एखाद्या गिरीकंदरामध्ये जाऊन तपश्चर्या करावी असा त्यांनी निश्चय केला. तो निश्चय आपल्या महात्मा गुरुजींना त्यांनी सांगितला. पण महात्मा गुरुजींनी त्याचा निषेध केला. ते म्हणाले की तू हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याचा विचार अजिबात करू नको, तुझ्यासाठी ते योग्य नाही. गृहस्थीमध्ये राहून केवळ अध्ययन आणि अध्यापनच तू कर. ती सुद्धा एक वेगळ्या प्रकारची आणि जास्त अवघड अशी तपस्या आहे. माझे तुला आशीर्वाद आहेत. माझ्या आशीर्वादाने तुला भगवंताचं दर्शन अगदी नक्की होईल. त्याच्यासाठी असं गिरीकंदरात जाण्याची तुला गरज नाही, कारण तुझ्या हस्ते बरंच या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये लिखाण आणि अध्यापन होणार आहे. महात्मांची आज्ञा अर्थातच अमोलकरामजी यांनी शिरोधार्य मानली. त्याच्यानंतर आपला तपस्येला जाण्याचा विचार त्यांनी पूर्णपणे सोडून दिला. काही दिवसांनी त्यांना अशी आतून प्रेरणा झाली की व्रजभूमीमध्ये जावं आणि अध्ययन आणि अध्यापन दोन्हीही करावं. तसंच तिथे राहूनच भजन साधना करावी. म्हणून ते वृंदावन येथे निघून गेले. तिथे संस्कृत पाठशालेमध्ये ते अभ्यास करू लागले. स्वामी हरिदासजी यांच्या परंपरेतील प्रसिद्ध संत श्री स्वामींनी शरणजी यांच्याकडून त्यांनी यथावत दीक्षा घेतली आणि भजन साधना करू लागले. त्यांनी व्याकरणाचार्य तथा
वेदांतचार्याची परीक्षा दिली आणि चांगल्या प्रकारे ते उत्तीर्ण झाले. त्याच्यानंतर न्यायशास्त्र वगैरे शिकण्यासाठी ते नवद्वीप येथे गेले. तिथे त्यांनी सर्व प्रकारचं अध्ययन केलं आणि न्यायरत्न, तर्कतीर्थ वगैरे पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. हे झाल्यानंतर सुद्धा अध्ययन करणं हा सिलसिला त्यांचा चालूच राहिला. उभय वेदांताचार्य, विद्या वागश, द्वैताद्वैत मार्तंड, सर्व शास्त्र निष्णात अशा अनेक उपाधी म्हणजे अनेक पदव्या, अनेक खिताब त्यांना एकानंतर एक प्राप्त झाले. अशा प्रकारे भरपूर अध्ययन झाल्यानंतर त्यांनी आता शिकवण्यास सुरुवात केली. रतलाम येथील संस्कृत विद्यालयातील मुख्य अध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. पण ते रतलाममध्ये जे राहत ते केवळ शरीरानेच राहत. त्यांचं मन वृंदावनात जात असे आणि वृंदावनातच राहत असे. शरीर रतलाममध्ये, मन वृंदावनात रमलेलं, असा दोन्हीचा विच्छेद हे किती दिवस चालणार? ही तडफड किती दिवस सहन होणार? ते वारंवार राधाराणीला प्रार्थना करत, तिला म्हणत की मला वृंदावनला घेऊन चल. ही आर्त प्रार्थना राधाराणी कशी बरं ऐकणार नाही? तिने खरोखरीच तसा योग घडवून आणला. वृंदावनातील श्रीरंग पाठशालेमध्ये त्यांची नियुक्ती झाली. काही दिवस तिथे ते प्राध्यापक म्हणून शिकवत राहिले. नंतर राधा वल्लभजीच्या मंदिराच्या जवळ जी एक पाठशाळा होती त्याच्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अध्यापनाच्या बरोबर एकांत साधनाही अगदी तीव्रतेने आणि अखंड चालूच होती. संसार चालू होता, पण तो नावालाच होता. ते कालिदह येथील एका एकांत स्थानामध्ये जाऊन राहू लागले. यमुना नदीवरती त्यांचं अतिशय प्रेम होतं. ते रोज यमुनेच्या स्नानाला जात. यमुनेचं स्नान करावं आणि 11 वाजेपर्यंत यमुना तटावरती ध्यानासाठी बसावं, असा त्यांचा परिपाठ होता. आणि त्याच्यानंतर ते आपल्या शिकवण्याच्या उद्योगासाठी जात असत. पण कधी कधी असं होई की 11 वाजता उठायचं असं ठरवलेलं असून सुद्धा ध्यानाला बसल्या बसल्या ते ध्यानामध्ये इतके निमग्न होत, खरोखरी त्यांना समाधी अवस्थाच प्राप्त होत असे आणि त्यामुळे संध्याकाळ झाली तरी त्यांना कळत नसे. या सगळ्या ह्याच्यामध्ये दिवस चाललेले होते अगदी उत्तम पद्धतीने. त्यांच्या पंडिताईची ख्याती दूर दूर पसरलेली होती. ती ऐकून काशी विश्वविद्यालयाचे संचालक वृंदावनामध्ये खास त्यांना भेटण्यासाठी आले. कारण या अशा मोठ्या संस्थांच्या संचालकांना अशा प्रकारच्या विद्वानांचा शोध नेहमीच घेत असतात. त्यांनी आलोकरामजी यांना विनंती केली की विश्वविद्यालयातील संस्कृत विभागातील एका महत्त्वाच्या पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळावी. इथे वृंदावनामध्ये त्यांना केवळ 50 रुपये महिना अशा प्रकारे पगार मिळत होता. जर त्यांनी विश्वविद्यालयातील ते पद स्वीकारलं असतं तर त्यांना ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पगार मिळाला असता. आर्थिक स्थिती खूपच सुधारली असती. एवढंच नव्हे तर त्यांची ख्यातीसुद्धा खूप आणखीन पसरली असती. पण ते तर वृंदावना येथे गृहस्थ जीवन घालवत असूनही वृंदावनेश्वरी आणि वृंदावनाधीश म्हणजेच राधाकृष्ण यांच्या चरणी संपूर्ण समर्पित होते. त्यांच्या प्रेमासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला होता. त्यामुळे व्रजधाम सोडून आणखीन कुठे जाण्याचा प्रश्नच नव्हता. धनाचा लोभ
सन्मानाचा लोभ किंवा प्रतिष्ठेचा लोभ त्यांना हे व्रजभूमी सोडून जाण्यासाठी बाध्य करू शकत नव्हता. त्यांनी अर्थातच नम्रपणे त्या पदाला नकार दिला. जसा वृंदावनाची कृपा त्यांना प्राप्त होती आणि राधा कृष्णाचं त्यांना भजन घडत होतं, तसंच आणखीन एक आकर्षण होतंच. ते म्हणजे त्यांचे गुरु श्री स्वामिनी शरणजी यांची सेवा आणि सहवास. आपल्या गुरुदेवाची सेवा शास्त्रीजींनी खूप केली. त्यांच्या सेवेच्यासाठी ते वारंवार बरसाना येथे जात असत. एकदा गुरुदेव खूप आजारी झाले. त्यांना खरं तर वृंदावनला जायला पाहिजे होतं. पण गुरुदेवांची कुटी होती बरसाना येथील एका उंच पहाडावरती आणि तिथून खाली उतरणं त्यांना शक्य नव्हतं. तेवढी त्यांच्या अंगात शक्ती नव्हती. तेव्हा अमोलक रामजी यांनी आपण खांद्यावरती बसवून त्यांना खाली न्यावं अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा सगळ्याच लोकांना हे समजत होतं, की अमोलक रामजींसारख्या सामान्य शरीरयष्टीच्या पुरुषाला यांना घेऊन जाणं शक्य नाही. गुरुदेव म्हणाले, "अरे, माझं शरीर विशाल आहे. तू मला घेऊन चालू नाही शकणार." ही तर गोष्ट सगळ्यांनाच माहीत होती. पण खाली जाणं, त्यांना खाली नेणं हे अतिशय आवश्यक आहे, हे अमोलक रामजी यांच्या लक्षात आलेलं होतं. त्यामुळं सेवेचा आवेश त्यांच्यामध्ये चढला आणि ते अत्यंत विनम्रपणे गुरूंना नमस्कार करून म्हणाले, की "तुम्ही माझ्यावरती जर कृपा केलीत, तर हे कार्य माझ्या हातून नक्की होईल आणि मी तुम्हाला घेऊन जाऊ शकेन." शेवटी आपल्या खांद्यावरती त्यांना बसवून शास्त्रीजी रस्त्यावरून चालू लागले आणि खरोखरीच त्यांनी वृंदावनपर्यंत त्यांना अगदी सुरक्षितपणे नेलं. असं चालत जात असताना त्यांना अतिशय अलौकिक असा अनुभव आला. त्यांना असं वाटत होतं, की गुरुदेवांचं शरीर अगदी एखाद्या गुलाबाच्या फुलासारखं हलकं आहे आणि तितकंच सुगंधितही आहे. ही अर्थातच गुरुदेवांची कृपा होती. गुरुदेवांच्या ठिकाणी त्यांचं जे काही मन लागलेलं होतं आणि त्यांचा जो शरणभाव होता, त्यामुळे खरोखरीच गुरुदेवांची अपार कृपा त्यांना ह्याच्यापुढेही लाभली. गुरुदेवांच्या कृपेमुळेच त्यांना 2 अलौकिक दर्शनं झाली. बरसाना येथे त्यांना राधाराणी आणि तिच्या सख्या यांचं दर्शन झालं आणि मध्ये राधाकृष्ण यांचं दर्शन झालं. असे हे अमोलक रामजी पंडित रामकृष्णदास बाबाजींच्याकडेही जात असत. त्यांना पंडित बाबांचा सत्संग अतिशय आवडत असे आणि पंडित बाबासुद्धा त्यांच्यावरती या शास्त्रीजींच्यावरती अतिशय प्रेम करत असत. या शास्त्रीजींनी जसा अभ्यास खूप केला, खूप लोकांना ज्ञान दिलं, तसंच त्यांच्या हातून ग्रंथलेखनसुद्धा विपुल प्रमाणामध्ये झालं. त्यांच्या ग्रंथांची आपण आता नावं ऐकूया. एक परपक्ष गिरिव्रज, वेदांत कौस्तुभ प्रभा, आत्म परमात्म तत्वादर्श, वेदांत रत्नमाला, वेदांत तत्वबोध, आचार्य स्तवमाला, अष्टादश सिद्धांताच्या पदांची टीका, छांदोग्य उपनिषद भाष्य, वेदांत रत्नमंजुषा आणि अष्टादश उपनिषद भाष्य. म्हणजे त्यांनी किती वेगळ्या वेगळ्या विषयांना स्पर्श केला आणि त्याच्यावरती लिहिलं, ही नावं ऐकल्यावरती आपल्याला कळतं. मला तर वाटतं की बहुतेक सर्व प्रकारचं आध्यात्मिक ज्ञान या सगळ्या ग्रंथात सामावलेलं आहे. अशा ह्या शास्त्रींना संवत 2001 पौष शुक्ल दशमीच्या दिवशी निकुंज प्राप्ती झाली.
एक ज्ञानज्योत राधाकृष्णांच्या चरणी कायमसाठी विलीन झाली. हरिओम.